गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. काल आपण ट्रीटमेंट ऑफ डायरिया ह्या टॉपिकचा फर्स्ट पार्ट डिस्कस केलेला आहे. आज उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट, पॅथोफिजिओलॉजी, कॉजेस ऑफ डायरिया, डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ॲक्यूट डायरिया आणि क्रोनिक डायरियामध्ये, आणि ट्रीटमेंटमध्ये आपण रिहायड्रेशन थेरपीमध्ये ORS सोल्युशन डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर आता जे आपण न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन जे यूज करत आहोत, ओके, तर त्याची टोटल ऑस्मोलॅरिटी 245 मिली ऑस्मॉल पर लिटर आहे. आणि त्याचे कॉम्पोजिशन पाहिले तर सोडियम क्लोराईड 2.6 ग्रॅम, पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम, सोडियम सायट्रेट 2.9 ग्रॅम, ग्लुकोज 13.5 ग्रॅम, हे 1 लिटर साठीचे कॉम्पोजिशन आहे. आणि आपण हे जे कॉम्पोजिशन आहे किंवा हे ORS सोल्युशन आहे, हे 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतो आणि ते विथिन 24 आवर वापरायला सांगतो. तर पर्टिक्युलर इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन पाहिलं तर त्यामध्ये सोडियम 75 आहे, क्लोराईड 65 आहे, पोटॅशियम 20 आहे, सायट्रेट 10 आहे, आणि डेक्स्ट्रोज म्हणजेच ग्लुकोज 75 आहे. असं टोटल ऑस्मोलॅरिटी 245 आहे. तर आपण पाहिलं होतं ओल्ड फॉर्म्युलामध्ये जो सोडियम क्लोराईड होता तो 3.5 ग्रॅम होता, तो आपण रिड्यूस केला 2.6 ग्रॅम. म्हणजे न्यू फॉर्म्युलामध्ये WHO ने जो रिकमेंड केलेला आहे त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड 2.6 झालेला आहे. आणि ग्लुकोज जे 20 ग्रॅम होतं ओल्ड फॉर्म्युलामध्ये तो 13.5 ग्रॅम झालेला आहे. आणि जे ओल्ड कॉम्पोजिशन होतं जे कोलरा डायरिया मध्ये जे स्टूल मध्ये फ्लुइड लॉस होतं त्याच्यावर तो फॉर्म्युला बेस होता. आता न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन मध्ये जे कॉम्पोजिशन आहे ते रोटा व्हायरस इन्फेक्शन मध्ये स्टूल मध्ये जे फ्लुइड लॉस होतं त्याच्यावरून ते तयार केलेलं आहे. तर आपण आता न्यू फॉर्म्युला ORS सोल्युशन यूज करतो. ओके. तर हे इलेक्ट्रॉल जी पावडर आहे ती 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायची असते. ओके. तर इथं आता WHO फॉर्म्युला म्हणून मेन्शन केलेलं आहे, जे WHO ने रिकमेंड केलेले आहे. काही फॉर्म्युल्यामध्ये ऍडिशनल काही गोष्टी असतात ते WHO फॉर्म्युला सोडून तयार केलेले आहेत. त्यामुळं आपण जो रिकमेंड केलेला आहे WHO ने तोच यूज केलेला बेटर राहील. आता हे पण इलेक्ट्रल फॉर्म्युला आहे. फक्त आता कसं आहे की यामध्ये हे जे कॉम्पोजिशन इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे 250 ml ORS बनवण्यासाठी आहे. म्हणजे ORS सॅचेट 1 लिटर पाण्यासाठी डिझॉल्व करण्यासाठी येतात आणि 250. तर 1 लिटर पाण्यासाठी जे डिझॉल्व करण्यासाठी येतात तर त्याचं जे टोटल, एक मिनिट, टोटल ग्रॅम जर बघितले तर 21.8 ग्रॅम ORS पावडर असते. ती ती 1 लिटर पाण्यासाठी आहे. आणि 250 ml फ्लुइड बनवण्यासाठी 4.4 ग्रॅम पावडर आहे. आणि त्यानुसार मग सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम सायट्राईड, ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. तर आपण 1 लिटर साठी जे कॉम्पोजिशन आहे ते पाठ करायला पाहिजे. एक्झाम मध्ये ते तुम्हाला विचारलं जाईल. हे फक्त आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू, सॉरी 200 नाही, 250 नाही, 200 ml फ्लुइड साठी ते बनवण्यासाठी ते कॉम्पोजिशन आहे. आणि टोटल ऑस्मोलॅरिटी त्याची सेम राहणार आहे. इलेक्ट्रोलाइट जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोडियम, पोटॅशियम क्लोराईड, सायट्रेट, डेक्स्ट्रोजचं सेम आहे. फक्त जे 200 ml साठी हे कॉम्पोजिशन आहे त्यामध्ये ते ग्रॅम मधली जी व्हॅल्यू आहे ती कमी होणार आहे. तर हे 200 ml साठी आहे. मी 250 सांगितलं पण 200, 4.4 ग्रॅम जर आपण पावडर प्रिस्क्राईब केली तर ती 200 ml. सगळ्या गोष्टी त्या सॅचेट वर मेन्शन असतात. हा रेडी टू यूज इलेक्ट्रल
फॉर्म्युलेशन आहे. त्यामध्ये काही फ्लेवर पण ऍड असतात, मँगो फ्लेवर, ऑरेंज फ्लेवर. ओके. तर तर याच्यामध्ये तुम्हाला काही बनवायची गरज नसते पेशंटला. डायरेक्ट 200 ml चा जो सॅचेट रेडी टू यूज टेट्रापॅक आहे तो ते यूज करू शकतात. तर हे वेगवेगळे आहेत. आता हे इलेक्ट्रल झेड किट पण येते, त्यामध्ये झिंक टॅबलेट पण असतात. म्हणजे 4.4 ग्रॅमचे सॅचेट असतात, आणि ते सॅचेट 200 ml वॉटर बनवण्यासाठी, ORS सोल्युशन बनवण्यासाठी यूज करायचे असतात. ओके. तर असे 5 सॅचेट प्लस झिंक टॅबलेट असतात, झिंक सल्फेट टॅबलेट 14 दिवसांसाठी यूज करायचे असतात. तर हे इलेक्ट्रिकल झिंक झेड किट म्हणून हे अवेलेबल आहे. आता झिंक सप्लिमेंटचा रोल काय आहे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. एक मिनिट. तर झिंक सप्लिमेंट फाउंड टू रिड्यूस द ड्युरेशन अँड सिव्हिरिटी ऑफ डायरिया. जो डायरियाचा एपिसोड आलाय त्याचं ड्युरेशन कमी करतं, सिव्हिरिटी करतं कमी, आणि अजून ऍडिशनल सबसिक्वेंट इन्फेक्शन नेक्स्ट 2 to 3 मंथ मध्ये त्याची रिस्क पण ते कमी करतं झिंक सप्लिमेंट. म्हणजे ड्युरिंग डायरिया जो एपिसोड जो आहे त्याच्यामध्येही त्याचे बेनिफिट्स आहे, आणि नेक्स्ट एपिसोड येण्याचे चान्सेसही ते कमी करतात. तर zinc supplements has been found to reduce duration and severity of diarrhea episodes and reduce the risk of subsequent infection for 2 to 3 months. So, Government of India has initiated providing zinc in addition to ORS through National Rural Health Mission NRHM च्या अंडर आता ORS बरोबर झिंक ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोव्हाइड करतं. तर मेकॅनिझम काय आहे, तर ते आपण पाहणार आहे. एक्झॅक्ट मेकॅनिझम बेनिफिट क्लिअर नाहीये. तर इन विट्रो स्टडी मध्ये जे काही गोष्टी दिसून आल्यात, त्यात झिंक कुड रिड्यूस फ्लुइड सिक्रेशन इन इंटेस्टाइन बाय इनडायरेक्टली इनहिबिटिंग सायक्लिक AMP डिपेंडंट क्लोराइड ट्रान्सपोर्ट अक्रॉस द म्युकोजा थ्रू ऍक्शन ऑन द बेसोलॅटरल पोटॅशियम चॅनल. आता हे सगळं लक्षात ठेवायचं नाही, फक्त एक लाईन लक्षात ठेवायची, झिंक कॅन रिड्यूस फ्लुइड सिक्रेशन फ्रॉम द इंटेस्टाइन. इंटेस्टाइन मधून लिमेन मध्ये फ्लुइड सिक्रेट होणार नाही. आणि दुसरी ऍक्शन लक्षात ठेवायची, स्ट्रेंथन द इम्युनो रिस्पॉन्स. हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. डिटेल मध्ये मेकॅनिझम नाही लक्षात राहिली तरी चालेल. फ्लुइड सिक्रेशन कमी करतं आणि इम्युनिटी स्ट्रेंथन करतं. झिंक सल्फेट, झिंक ऍसिटेट, झिंक ग्लुकोनेट हे कॉमनली यूज झिंक सॉल्ट आहेत. टॅबलेट आणि लिक्विड फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे. डोस अप टू 6 मंथ 10 mg आहे, अबोव 6 मंथ 20 mg आहे. लहान मुलांमध्ये, आता हे लहान मुलांमध्ये मेनली यूज करतात, 6 महिन्यापर्यंत 10 mg, आणि मोर दॅन 6 मंथ 20 mg. ड्युरेशन झिंक जी आहे ट्रीटमेंट आपण 10 ते 14 दिवस द्यायचं आहे. तर हे काही फॉर्म्युलेशन आहेत, ड्रॉप्स मध्ये आहेत, जी ओरल, टॅबलेट फॉर्म्युलेशन मध्ये पण आहेत. ओके. नेक्स्ट, आता हे झिंकचा रोल तुम्हाला लक्षात आला. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ न्यूट्रिशन. मागील लेक्चर मध्येच मी सांगितलं की जो पेशंट डायरियावर आहे तो, त्याला आपण उपाशी ठेवायचं नाही, त्याला सांगायचं की तू जेवढं काही खाऊ शकतो ते खायचं. डायरियामध्ये खूप साऱ्या लोकांचा बिलीव असं असतं की जेवण कमी केलं तर डायरियाचे एपिसोड कमी होईल. तर त्याचा काही संबंध नाही. पेशंट ला आपण पूर्ण जेवण करायला लावायचं. ओके. कारण फास्टिंग डिक्रीजेस ब्रश बॉर्डर डायसिकरायडेज एन्झाईम अँड रिड्यूस ऍब्सॉर्प्शन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. फास्टिंग असेल तर सॉल्ट आणि वॉटरचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. त्यामुळं सिंपल फूड सच एज ब्रेस्ट मिल्क इन चिल्ड्रन, हाफ स्ट्रेंथ बफेलो मिल्क, boiled potato, rice, chicken soup, banana, sago should be given as soon as patient can eat. ओके. तर हे ORS सोल्युशन झिंक विषयी झालं. सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये आपण रिंगर लॅक्टेट सोल्युशन यूज करतो, आणि ते कसं करतात ते नंतर येणारच आहे. आता आताचा जो पार्ट मी डिस्कस करत आहे ते कोणत्या बुक मध्ये मेन्शन नाही, शानबाग किंवा त्रिपाठी. हे WHO च्या गाईडलाईन जे आहे डायरियाच्या मॅनेजमेंट मध्ये त्यात मेन्शन आहे, आणि त्याच्यावरून मी घेतलेलं आहे. तर हे प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला जास्त लक्षात ठेवायचं आहे.
आता आपण तीन प्रकारे पाहिलेले आहे पेशंट ज्यांच्यामध्ये डायरिया होतो. असे काही पेशंट असतं की त्यांच्यामध्ये डिहायड्रेशन नसतं झालेलं, नो डिहायड्रेशन स्टॅटस असतं. काहींमध्ये सम डिहायड्रेशन झालेलं असतं, 5% ऑफ द बॉडी वेट फ्लुइड लॉस झालेला असतं, आणि सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये मोर दॅन 10% ऑफ द बॉडी वेट फ्लुइड लॉस झालेलं असतं. तर त्यांच्यासाठी मॅनेजमेंटमध्ये ट्रीटमेंट, रिहायड्रेशन ट्रीटमेंट देताना प्लॅन A, B, C आहे. हे प्लॅन नो डिहायड्रेशन स्टॅटसच्या पेशंटला आहे, सम डिहायड्रेशन स्टॅटसच्या पेशंटला प्लॅन बी आहे, आणि सिव्हिअर डिहायड्रेशनच्या स्टॅटसच्या पेशंटला प्लॅन सी आहे. ते प्लॅन A, B, C काय आहे हे आपल्याला ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे आहे. ओके. प्लॅन ए मध्ये आपण पेशंटला होम थेरपी प्रिव्हेंट करतो टू प्रिव्हेंट डिहायड्रेशन अँड मलन्यूट्रिशन. म्हणजे त्या पेशंटमध्ये डिहायड्रेशन नसतं, परंतु डायरियाच्या एपिसोड मध्ये मुळे परत फ्लुइड जास्त लॉस झालं पुढे तर डिहायड्रेशन मध्ये जाऊ शकतो, म्हणून आपल्याला रिप्लेसमेंट थेरपी द्यायची आहे. तर त्यात 4 rules फॉर होम ट्रीटमेंट आहे. गिव्ह एक्स्ट्रा फ्लुइड ॲज मच ॲज पेशंट विल टेक. गिव्ह झिंक. ओके. झिंक देणं आहे. कंटिन्यू फिडिंग. तर ह्या तिन्ही गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहे. आणि त्यानंतर फॉलोअपला कधी यायचं, म्हणजे इमिजिएटली कधी यायला पाहिजे. डेंजर साईन पेशंटला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. पेशंटला म्हणजे पेशंटच्या रिलेटिव्हला, जर बेबी लहान असेल तर आपल्याला रिलेटिव्हला सांगणं आहे की असं असं दिसून आले, हे साईन दिसून आले तर तुम्ही परत बेबीला घेऊन या. तर give extra fluid as much as patient will take. Okay. The purpose of giving extra fluid is to replace the fluid lost in diarrhea and thus to prevent dehydration. तर प्लॅन ए चे पेशंट जे आहे त्यांना डिहायड्रेशन नसतं, पण आपण फ्लुइड का देतो? टू प्रिव्हेंट डिहायड्रेशन. तर वन ऑफ द फॉलोइंग फ्लुइड आपण यूज केलं पाहिजे. बेस्ट इज म्हणजे आपण ORS चा यूज करायला पाहिजे. जर ORS अवेलेबल नसतील तर आपण साल्टेड ड्रिंक यूज करू शकतो. साल्टेड राईस वॉटर, साल्टेड योगर्ट ड्रिंक देऊ शकतो, किंवा व्हेजिटेबल और चिकन सूप विथ सॉल्ट देऊ शकतो, किंवा होममेड सोल्युशन. तर होममेड सोल्युशन कसं बनवलं जातं हे तुम्हाला वायवा मध्ये विचारलं जाऊ शकतो. 1 टीस्पून सॉल्ट आणि 6 टीस्पून शुगर. 1 टीस्पून म्हणजे 3 ग्रॅम आणि 6 टीस्पून म्हणजे 18 ग्रॅम. तर 1 टीस्पून सॉल्ट आणि 6 टीस्पून आपल्याला शुगर ऍड करायची आहे 1 लिटर वॉटरमध्ये. आणि ते जे सोल्युशन आहे ते आपल्याला द्यायचं आहे, त्याला आपण होम मेड सोल्युशन असं म्हणतो. ओके. तर ऍज पर गाईडलाईन्स आपल्याला आफ्टर इच लूज टूल हे फ्लुइड देणं गरजेचं आहे. तर यामध्ये किती अमाऊंट द्यायला पाहिजे? चिल्ड्रन जे 2 वर्षाच्या खालचे आहेत त्यांना प्रत्येक लूज स्टूल झाल्यानंतर 50 ते 100 ml फ्लुइड रिप्लेसमेंट दिली पाहिजे. जे चिल्ड्रन 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतचे आहेत त्यांना 100 ते 200 ml फ्लुइड प्रत्येक लूज स्टूलला गेलं पाहिजे. ओके. तर 50 ते 100 ml म्हणजे अ क्वार्टर टू हाफ ऑफ लार्ज कप, आणि 100 to 200 ml म्हणजे हाफ टू वन लार्ज कप. ओके. ओल्डर चिल्ड्रन असतील 10 वर्षाच्या पुढचे आणि ऍडल्ट असतील तर ते ऍज मच ऍज फ्लुइड दे वॉन्ट ते घेऊ शकतात. तर हे प्रत्येक लूज स्टूल झाल्यानंतर एवढं फ्लुइड पेशंटला गेलं पाहिजे प्लॅन एच्या पेशंटसाठी. ओके. त्यानंतर झिंक सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. तुम्हाला मी सांगितलं झिंक सॉल्ट, झिंक सल्फेट, झिंक ऍसिटेट, झिंक ग्लुकोनेट हे झिंक सप्लिमेंट्स यूज करतात. टॅबलेट किंवा लिक्विड फॉर्म दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. डोस अप टू 6 मंथ 10 mg आहे. 6 मंथ पेक्षा जास्त 20 mg आहे. ड्युरेशन 10 ते 14 दिवस आहे. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला माहित पाहिजे. नंतर ते कसं ऍडमिनिस्टर करतात? इन्फंट मध्ये झिंक टॅबलेट देणार असेल तर ते डिझॉल्व करलं पाहिजे स्मॉल अमाऊंट ऑफ मिल्क, ब्रेस्ट मिल्क और ORS सोल्युशन किंवा क्लीन वॉटर. आणि ते इन्फंटला आपण देऊ शकतो. ओल्डर चिल्ड्रनला ते टॅबलेट च्यू करू शकतात, किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ क्लीन वॉटर कप मध्ये घेऊन किंवा स्पून मध्ये घेऊन डिझॉल्व्ह करू शकतात टॅबलेट देण्यासाठी. आता सिरप किंवा ड्रॉप्स देताना सिरप देण्यासाठी बॉटल बरोबर मेजरिंग कप अवेलेबल असतो, आणि ड्रॉप देण्यासाठी ड्रॉपर अवेलेबल असतो. तर झिंक ड्रॉप्स अवेलेबल आहे, झिंक सिरप अवेलेबल आहे, झिंक टॅबलेट अवेलेबल आहे. ओके. कंटिन्यू फिडिंग रूल 3 ते तुमच्याशी मी डिस्कस केलेलं आहे. ते फास्टिंग नाही पाहिजे. कंटिन्यू फिडिंग फार महत्वाचं आहे. ओके. तर रिकव्हरी फास्ट होते. इंटेस्टायनल फंक्शन जे आहे ते नॉर्मल व्यवस्थित होतं. फास्टिंग मध्ये ऍब्सॉर्प्शन ऑफ सॉल्ट आणि वॉटर
हे कमी होतं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहे. तर त्यामध्ये आपण व्हॉट एव्हर फूड पेशंट ला हे असेल तो घेऊ शकतो ते आपण देऊ शकतो. म्हणजे ब्रेस्ट मिल्क इन चिल्ड्रन, हाफ स्ट्रेंथ बफेलो मिल्क, बॉइल्ड पोटॅटो, राईस, चिकन सूप, बनाना, सॅगो, हे पेशंट जसा तो घेऊ शकतो ओरली तसं देणं गरजेचं आहे. तर फास्टिंग पेशंटला कधी डायरियाची आपण ऍडवाइस करायची नाही. त्यानंतर आता फ्लुइड दिलं, झिंक दिलं, आणि त्याचबरोबर कंटिन्युअस फिडिंग ऍडवाइस केलं. आणि मग पेशंटशी डिस्कसही करायचं की जो डिहायड्रेशन जर डेव्हलप झालं, सायन्स ऑफ डिहायड्रेशन, तर कधी पेशंटला आणायचं. तर केअरटेकर शुड टेक हिज और हर पेशंट टू द हेल्थ वर्कर इफ द चाइल्ड स्टार्ट टू पास मेनी वॉटर इज टूल, रिपीटेड वॉमिटिंग आहे, थर्स्टी झालाय खूप, इटिंग किंवा ड्रिंकिंग व्यवस्थित करत नाहीये, फिवर डेव्हलप झाला, म्हणजे इन्व्हेजिव्ह ऑर्गॅनिझम आहे, ब्लड मध्ये स्टूल आहे किंवा म्युकस आहे. ओके. आणि जर 3 दिवसात पेशंटला बरं वाटत नसेल, तर यापैकी काही असेल तर परत पेशंट डॉक्टरकडे घेऊन येणं फार महत्वाचं आहे. आणि डॉक्टरने मग परत डिहायड्रेशन स्टॅटस चेक करायचं आणि त्यानुसार ट्रीटमेंट आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. जर परत पेशंट आल्यानंतर जर त्याला सम डिहायड्रेशन असेल तर आपल्याला प्लॅन बी मध्ये देणं गरजेचं आहे. तो जर सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये गेला असेल तर डायरेक्टली प्लॅन सी स्टार्ट करणं गरजेचं आहे. तर प्लॅन बी जो आहे तो सम डिहायड्रेशनच्या पेशंटसाठी, म्हणजे माइल्ड टू मॉडरेट डिहायड्रेशन ज्यांना आहे त्यांच्यासाठी आहे. तर यामध्ये काय आहे, यामध्ये प्लॅन बी मध्ये 4 तास तुम्हाला क्लिनिकला ट्रीटमेंट द्यायची आहे. 4 आवर ट्रीटमेंट पिरियड ऍट द क्लिनिक. मग ड्युरिंग द 4 आवर्स द केअर टेकर स्लोली गिव्स द रिकमेंडेड अमाऊंट ऑफ ORS. मग तुम्हाला ORS सोल्युशन पेशंटला द्यायचं आहे. केअर टेकर जो असतो त्याला ते 4 तासात फ्लुइड देणं गरजेचं आहे. ओके. इफ अ चाइल्ड हु हॅज सम डिहायड्रेशन नीड्स ट्रीटमेंट फॉर फर्दर प्रॉब्लेम वी शुड स्टार्ट ट्रीटिंग द डिहायड्रेशन फर्स्ट देन प्रोव्हाइड अदर ट्रीटमेंट. म्हणजे बाकी जर इन्फेक्टिव्ह फॉर्म असेल तर आपल्याला त्यामध्ये अँटीबायोटिक ऍड करणं गरजेचं आहे. तर आता हे 4 तासात कसं आपण देणार, हे गाईडलाईन्स WHO जे आहेत त्यात ते मेन्शन केलेलं आहे. हा चार्ट पाठ करणं डिफिकल्ट आहे. तुम्ही हा चार्ट तुमच्या क्लिनिकमध्ये ठेवू शकता तुमच्याकडं, ओके, प्रिंट करून. तर किंवा एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावरून तुम्ही करू शकतात. तर हे आहे की गाईडलाईन्स प्लॅन बी साठी, की पहिल्या 4 तासामध्ये सम डिहायड्रेशनच्या पेशंटसाठी आपण कसं ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर चिल्ड्रन आणि साठी ते आहे. तर एक लक्षात घ्या, पेशंटच्या वेटनुसार आपण जनरली हे करतो. वेट जर माहीत नसेल, ओके, तर त्यावेळेस फंग गेज यूज करायचं. पण पेशंटचं वेट तर आपल्याकडे म्हणजे क्लिनिकमध्ये वेइंग मशीन असतात त्यामुळे वेट लगेच लक्षात येतं आणि त्याच्यानुसार आपल्याला द्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये हे चार्ट आहे WHO गाईडलाईन्स मधला. त्यात आता लक्षात ठेवायला असं काहीच नाहीये, पाठ करायला म्हणजे डिफिकल्ट आहे. तर तुम्ही तो चार्टच क्लिनिकमध्ये ठेवू शकता, त्यानुसार देऊ शकता. जर 5 kg पेक्षा कमी वेट असेल तर पहिल्या 4 तासात 200 ते 400 ml फ्लुइड गेलं पाहिजे. 5 ते 7.9 असेल तर 400 ते 600 असं. 8 to 10.9 ला 600 ते 800 ml, 11 ते 15.9 kg ला 800 ते 1200, 16 ते 29.9 kg असेल तर 1200 ते 2200, 30 kg किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 2200 ते 4000 ml फ्लुइड हे गेलं पाहिजे. तर हे विथिन 4 आवर्स आपल्याला देणं गरजेचं आहे. ओके. आता यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय. Approximate amount of ORS required in ml may also be calculated by multiplying patient's weight expressed in kg by 75. जर आता हे चार्ट नसेल तुमच्याकडं तर पेशंटचं वेट घ्या केजी मध्ये, त्याला 75 ने मल्टिप्लाय करा, जी व्हॅल्यू असेल ती सम डिहायड्रेशनच्या पेशंटला पहिले 4 तासात ते फ्लुइड गेलं पाहिजे. ओके. ओके. इफ चाइल्ड वॉन्ट्स मोर दॅन एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ओआरएस, जेवढं 4 तासात आपण देतो त्यापेक्षा जास्त तो मागत असेल तर त्यावेळेस सायन्स ऑफ ओव्हर हायड्रेशन पाहिजे. सायन्स ऑफ ओव्हर हायड्रेशन मध्ये पेरी ऑर्बिटल इडिमा आहे का नाही, सायन्स ऑफ ओव्हर हायड्रेशन नसेल तर आपण एक्स्ट्रा फ्लुइड देऊ शकतो. कारण एक्स्ट्रा फ्लुइड झालं तर इडिमा होणार आहे. त्यामुळं
आपण जे कॅल्क्युलेशन केलं आहे त्यानुसार द्यायचं. जर चाइल्डनी जास्त मागत असेल तर मग त्याचं ओव्हर हायड्रेशन नाही ते रूल आउट करायचं, मग आपण त्याला ऍडिशनल देऊ शकतो. ओके. आणि त्यावेळेस ब्रेस्ट फिडिंग ही कंटिन्यू करायचं जर बेबी ब्रेस्ट फिडिंग घेत असेल तर. ओके. ओके. आता फॉर इन्फंट्स अंडर 6 मंथ, प्लॅन बी शीच रिलेटेड आहे. जे ज्यांना ब्रेस्ट फिडिंग चालू नाही आणि ओल्ड फॉर्म्युला ORS ते यूज करत असतील, आता आपण न्यू फॉर्म्युलाच करतो. ओल्ड फॉर्म्युला मध्ये सोडियम 90 मिलीमोल पर लिटर असतं. तर याच्यामध्ये 100 ते 200 ml क्लीन वॉटर ड्युरिंग दिस पिरियड आपण द्यायला पाहिजे. परंतु न्यू फॉर्म्युला तुम्ही जर यूज करत असताल, लो ऑस्मोलरिटी फॉर्म्युला, त्यात सोडियमची लेवल 75 मिलीमोल पर लिटर आहे, त्यामध्ये मग एक्स्ट्रा फ्लुइड देण्याची गरज नाही, 100 ते 200 ml. ओके. Edematous eyelids are the signs of overhydration. If this occurs, stop giving ORS solution, but give breast milk or plain water and the food. Do not give diuretic. When the edema has gone, resume giving ORS solution or home fluids according to the treatment plan A. जर ओव्हर झालं देता देता तर आपल्याला ORS सोल्युशन स्टॉप करायचं आहे. ओव्हर हायड्रेशनचं साईन काय आहे? इडिमॅटस आयलिड्स, आयलिड पफी होता, इडिमॅटस होता, त्यावेळेस आपण ORS स्टॉप करणार, ब्रेस्ट मिल्क कंटिन्यू करणार किंवा प्लेन वॉटर देणार, फूड देणार त्याला. डायुरेटिक द्यायचे नाही. इडिमा सबसाईड झाल्यानंतर ओके आपण ORS सोल्युशन रिझ्यूम करू शकतो किंवा त्याला ट्रीट प्लॅन ए वर शिफ्ट करू शकतो, त्याला घरी सोडू शकतो. ओके. हाऊ टू गिव्ह ORS सोल्युशन ते ओव्हरऑल पेशंटच्या केअरटेकरला तुम्हाला सांगायचं आहे. ओके. इन्फंट किंवा यंग चिल्ड्रन असेल तर क्लीन स्पून किंवा कप मध्ये देणं आहे. फिडिंग बॉटल आपण अवॉइड करायचे आहे. फिडिंग बॉटल शुड नॉट बी यूज फॉर बेबीज. ड्रॉपर नि आपण देऊ शकतो किंवा सिरिंजने देऊ शकतो विदाउट निडल. स्मॉल अमाऊंट आपल्याला जे यंग बेबी आहेत त्यांना द्यायचं असेल तर. ओके. चिल्ड्रन अंडर 2 years ऑफ एज शुड बी ऑफर्ड अ टीस्पून एव्हरी 1 to 2 मिनिट. प्रत्येक 1 ते 2 मिनिटाला एक चमचा देणं आहे. ओल्डर चिल्ड्रनला ते जास्त सिप्स जरी घेतलं तरी आपण देऊ शकतो, डायरेक्टली ते कपने घेऊ शकतात. ओमिटिंग जर आलं ड्युरिंग फर्स्ट 1 to 2 hours ऑफ ट्रीटमेंट तर काय करायचं? एस्पेशली व्हेन चिल्ड्रन ड्रिंक द सोल्युशन टू क्विकली, त्यांच्यामध्ये ओमिटिंग होऊ शकते. तर आफ्टर 1 to 2 hours ओमिटिंग युजली स्टॉप, जनरली पहिले 1 ते 2 तासात येते. इफ द चाइल्ड ओमिट्स 5 मिनिटं 10 मिनिटं थांबायचं आहे. स्टार्ट गिव्हिंग ORS सोल्युशन अगेन बट मोर स्लोली. मग अशा वेळेस प्रत्येक 2 ते 3 मिनिटाला एक स्पून द्यायचा आहे. तर डिपेंडिंग वॉमिटिंग होते नाही होत त्यानुसार आपल्याला कसं द्यायचं ते देणं मॉडिफिकेशन ते करायचं आहे. त्यानंतर 4 तास झाल्यानंतर चिल्ड्रनला परत रिअसेस करायचं आहे. डिहायड्रेशन स्टॅटस काय आहे? तर नो डिहायड्रेशन असेल तर प्लॅन ए ला शिफ्ट करा. सम डिहायड्रेशन तसंच असेल तर मग प्लॅन बी परत रिपीट करणं गरजेचं आहे. जर पेशंट सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये गेला असेल ट्रीटमेंट देऊन पण, मग त्याला प्लॅन सी आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तर हे 4 तासानंतर रिअसेस करायचं आहे. ओके. तर मग इफ द साइन्स आर गॉन पुट द पेशंट ऑन प्लॅन ए फॉर होम ट्रीटमेंट. इफ देर आर सम साइन्स ऑफ सम डिहायड्रेशन रिपीट प्लॅन बी. इफ द चाइल्ड नाउ हॅज सिव्हिअर डिहायड्रेशन देन पुट द चाइल्ड ऑन प्लॅन सी. प्लॅन सी हा सिव्हिअरली डिहायड्रेटेड चिल्ड्रन साठी आहे, यंग इन्फंट साठी आहे. त्यामध्ये आपल्याला रॅपिड रिप्लेसमेंट देणं गरजेचं आहे, त्यामुळे IV फ्लुइड देणं गरजेचं आहे. जर IV फ्लुइड पॉसिबल नसेल तर मग नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकून ओरली आपल्याला जास्त स्पीडनी रिप्लेसमेंट देणं गरजेचं आहे. तर इट इज इम्पॉर्टंट टू नो दॅट rehydration therapy using IV fluid or using nasogastric tube is recommended only for children who have severe dehydration. म्हणजे IV फ्लुइड किंवा नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी ORS सोल्युशन हे सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तरच आपण देतो.
माइल्ड टू मॉडरेट डिहायड्रेशन साठी मी तुम्हाला प्लॅन बी सांगितलाय. ओरल ORS सोल्युशन आपण ओरली देतो. सिव्हिअर डिहायड्रेशन असेल तरच IV फ्लुइड किंवा नेझोगॅस्ट्रिक ट्यूब थ्रू फ्लुइड रिप्लेसमेंट. ओके. आता हे गाईडलाईन्स आहे IV फ्लुइड कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो आहे. आता हे पण तुम्ही पाठ करणं डिफिकल्ट आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त तुम्हाला कसं द्यायचं क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते पाहिजे. गाईडलाईन्स फॉर इंट्राव्हेनस ट्रीटमेंट ऑफ चिल्ड्रन अँड अडल्ट विथ सिव्हिअर डिहायड्रेशन. IV फ्लुइड स्टार्ट इमिजिएटली करायचं. इफ द पेशंट कॅन ड्रिंक गिव्ह ORS बाय माउथ अंटिल द ड्रिप इज सेटअप. ड्रिप सेट करूच तर त्याला ORS स्टार्ट करा. आणि IV फ्लुइड जसं IV ड्रिप सेट झाली तर रिंगर लॅक्टेट द्यायचं आहे. किती द्यायचं आहे? 100 ml पर केजी. ओके. ओके. 100 ml पर केजी. त्यातली काही अमाऊंट फास्ट द्यायची आहे आणि नंतर स्लो द्यायची आहे. तर आता बघा, त्यातली 30 ml पर केजी जी अमाऊंट असेल ती तेवढं फ्लुइड फास्ट द्यायचं आहे आणि 70 ml पर केजी देन स्लो द्यायचं आहे. तर पहिले 30 ml पर केजी आणि नंतर 70 ml पर केजी म्हणजे 100 ml पर केजी आपल्याला फ्लुइड द्यायचं आहे. पेशंटचं वेट घ्यायचं आणि त्याच्यावरून अमाऊंट डिसाईड करायची. ओके. तर पहिले 30 ml पर केजी कॅल्क्युलेट करायची किती होती आणि नंतर 70 ml पर केजी कॅल्क्युलेट करायची. तर जे इन्फंट आहेत 12 महिन्याच्या आतले, ओके, त्यांना थोडं आपल्याला स्लो द्यावं लागतं. तर 30 ml पर केजी आपल्याला 1 तासात द्यायची आहे आणि 70 ml पर केजी जी अमाऊंट येईल ती नंतरच्या 5 तासात द्यायची आहे. म्हणजे लेस दॅन 12 मंथ इन्फंट मध्ये टोटल 6 तासाचा हा कार्यक्रम आहे. 1 तासात 30 ml पर केजी द्या, नंतरच्या 5 तासात 70 ml पर केजी. त्यानुसार तुम्हाला IV ड्रिप तुम्हाला सेट करायची आहे. ओके. त्यानुसार तुम्हाला IV ड्रिप सेट करायची आहे. ओके. ओल्डर चिल्ड्रन असेल 12 महिन्याच्या पेक्षा जास्त एज, तर त्यात थोडं फास्ट देऊ शकता. म्हणजे 30 ml पर केजी तुम्ही अर्ध्या तासात द्या आणि राहिलेले 70 ml पर केजी तुम्ही नेक्स्ट 2.5 तासात द्या. म्हणजे टोटल 3 तासात तुमचं हे 100 ml पर केजी फ्लुइड देऊन होतं ओल्डर चिल्ड्रन. म्हणजे इन्फंट मध्ये 6 तास लागतील आणि ओल्डर चिल्ड्रन मध्ये 12 महिन्याच्या पेक्षा जास्त असेल तर 3 तासाचं ट्रीटमेंट ही 100 ml पर केजी गेली पाहिजे. तर जे फ्लुइड आहे WHO ने रिकमेंड केलं ते रिंगर लॅक्टेट आहे. रिंगर लॅक्टेट. आपण हे रिपीट करू म्हणजे हे ज्या गोष्टी आहे की हे जे 1 तासात जे फ्लुइड दिलेलं आहे 30 ml पर केजी, म्हणजे ह्या दिल्यानंतर इन्फंट मध्ये 1 तासाने किंवा ओल्डर चिल्ड्रन मध्ये 3 तासाने परत आपल्याला पेशंटला ऍसेस करायचं आहे. मग ऍसेस करताना जर रेडियल पल्स व्हेरी वीक असेल किंवा नॉन डिटेक्टेबल असेल तर हे 30 ml पर केजी फ्लुइड तुम्ही परत एकदा रिपीट करू शकता. परत तुम्हाला इन्फंटला 1 तासात ते 30 ml पर केजी रिपीट डोस देऊ शकतात आणि ओल्डरला परत 30 मिनिटात. म्हणजे अ, अ, जे पहिलं फास्ट फ्लुइड देतो आपण इन्फंट मध्ये 1 तासात आणि ओल्डर चिल्ड्रन मध्ये 30 मिनिटात, त्यांचा तो ड्युरेशन संपल्यानंतर इन्फंटला 1 तासाने परत तुम्हाला चेक करायचं आहे. ओल्डर चिल्ड्रनला ते 30 मिनिटांनी फ्लुइड गेल्यावर चेक करायचं आहे. रेडियल पल्स पाहिजे. ती जर वीक असेल, नॉन डिटेक्टेबल असेल एवढं देऊन पण, तर आपल्याला हे फास्ट दिलेलं फ्लुइड परत रिपीट करू शकतो. आपण परत 30 ml पर केजी आपण रिपीट करू शकतो आणि नंतर 70 ml पर केजी जे कॅल्क्युलेशन येणार आहे ती आपण नेक्स्ट 5 किंवा 2.5 तासात देणार आहोत. तर जे फर्स्ट फ्लुइड आपण फास्ट देतो ते आपण रिपीटही करू शकतो डिपेंडिंग ऑन द पेशंट स्टॅटस. ओके. इफ रिंगर्स लॅक्टेट सोल्युशन इज नॉट अवेलेबल then नॉर्मल सालाइन आपण यूज करू शकतो. 5% डेक्स्ट्रोज ऑन इट्स ओन इज नॉट इफेक्टिव्ह अँड शुड नॉट बी यूज. हे मागच्या लेक्चर मध्ये पण मी तुमच्याशी डिस्कस केलं आहे. ओके. ओके. इन ऍडिशन, त्याच्यात ऍडिशन, ऑल चिल्ड्रन शुड स्टार्ट टू रिसीव्ह सम ORS सोल्युशन when they can drink without difficulty, which is usually within 3 to 4 hours in case of infant and 1 to 2 hours in case of older patient. म्हणजे हे IV ड्रिप चालू केल्यानंतर इन्फंट मध्ये 3 ते 4 तासाने ते ORS सोल्युशन आपण त्यांना देऊ शकतो.
ओल्डर पेशंटला 1 ते 2 तासांनी ही ओआरएस ऍडिशनली देऊ शकतो. तर हे देण्यामागचा उद्देश की आपण दिस प्रोव्हाइड ऍडिशनल बेस अँड पोटॅशियम विच मे नॉट बी ॲडिक्वेटली सप्लाय बाय आयव्ही फ्लुइड. ओके. तर हे पण तुम्ही आयव्ही फ्लुइड बरोबर पेशंटला ऍड करणं गरजेचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी मी ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करत आहे. एक्झाम मध्ये हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. Monitoring the progress of IV rehydration. Patient should be reassessed every 15 to 30 minutes until strong radial pulse is present. Thereafter, they should be reassessed at least every hour to confirm the hydration is improving. म्हणजे पहिले 15 ते 30 मिनिटाला पेशंटला परत चेक करत राहायचं आहे, रेडियल पल्स आपल्याला घेत राहायची आहे. ज्यावेळेस आता कन्फर्म झालं की रेडियल पल्स व्यवस्थित आहे, दॅट इज अ साइन ऑफ गुड हायड्रेशन. हायड्रेशन इम्प्रूव्ह होत आहे आणि त्यानंतर मग तुम्ही 1 तासाला पेशंटला रिअसेस करू शकतात. ओके. ओके. जर 15 ते 30 मिनिटात रेडियल पल्स म्हणजे आपल्याला जर ते फ्लुइड दिल्यानंतर म्हणजे आपण आयव्ही ड्रिप जे आहे हायड्रेशन व्यवस्थित होत नसेल, पल्स येत नसेल, तर आपण आयव्ही ड्रिपचा रेटही वाढवू शकतो. वेन द प्लॅन अमाऊंट ऑफ आयव्ही फ्लुइड हॅज बीन गिवन म्हणजे टोटल देण्यासाठी जो प्लॅन सांगितलाय तर कमीत कमी इन्फंट मध्ये 6 तास लागतात आणि ओल्डर चिल्ड्रन मध्ये 3 तास लागतात. ओके. त्यानंतर परत स्टॅटस पाहायचं. तो जर नो डिहायड्रेशन स्टॅटस मध्ये गेला तर प्लॅन ए स्टार्ट करा. जर पेशंट सम डिहायड्रेशन स्टॅटस मध्ये स्टिप झाला तर सिव्हिअर मधून तर प्लॅन बी स्टार्ट करा नंतर. परंतु समजा 6 आणि 3 तासांनी पेशंटचं डिहायड्रेशन स्टॅटस तसंच आहे, सिव्हिअर डिहायड्रेशनच आहे, त्यावेळेस आपल्याला प्लॅन सी परत रिपीट करावा लागतो. प्लॅन सी परत रिपीट करावा लागतो. ओके. तर त्या गोष्टी आपल्याला परत पाहिजे आहे प्लॅन सी ची ट्रीटमेंट संपल्यानंतर. म्हणजे तसंच असेल पेशंटची कंडिशन, प्लॅन सी रिपीट करा. इम्प्रूव्ह झाली, सम डिहायड्रेशन आहे, प्लॅन बी मध्ये शिफ्ट करा. आणि चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झाली, नो डिहायड्रेशन स्टॅटस आहे, तर त्याला घरी सोडून प्लॅन ए द्या. ओके. जर आयव्ही इंट्राव्हेनस थेरपी अवेलेबल नसेल तर काय करायचं? इफ आयव्ही थेरपी इज नॉट अवेलेबल ऍट द फॅकल्टी बट कॅन बी गिवन नियर बाय, 30 मिनिटाच्या अंतरावर असेल तर त्या चाइल्डला इमिजिएटली आयव्ही ट्रीटमेंटसाठी शिफ्ट करणं गरजेचं आहे. ओके. आणि जर चाइल्ड ड्रिंक करत असेल तर त्याला ओआरएस मदरला सांगायचं द्यायला. ओके. आणि कसं द्यायचं ते सांगायचं. तर आपल्याकडं आयव्ही देण्याची फॅसिलिटी अवेलेबल नसेल तर पेशंट विथिन 30 मिनिटाच्या अंतरात ती असेल तर तिथं शिफ्ट करायचं असेल तर जाता जाता पेशंटला ओआरएस सोल्युशन द्यायचं आहे आणि मग पेशंटला तिकडं पाठवायचं आहे. ओके. जर आयव्ही थेरपी आजूबाजूलाही नाही आहे, तुमच्याकडेच नाही तर मग ओआरएस सोल्युशन आपण एनजी ड्रिप नेझोगॅस्ट्रिक ट्यूबने देऊ शकतो. आयव्ही थेरपी मेजॉरिटी क्लिनिक्स मध्ये डे केअर बेसिसवर आपण देतोच, त्यामुळं मेजॉरिटी प्लॅन सी च्या पेशंटला आयव्ही आर एल आपण देऊ शकतो. जर नसेलच तर आपल्याला नेझोगॅस्ट्रिक ट्यूब थ्रू ओआरएस सोल्युशन द्यायचं आहे. 20 ml पर केजी बॉडी वेट पर आवर फॉर 6 आवर द्यायचं आहे. ओके. आणि ते देताना जर ऍब्डोमेन डिस्टेंडेंट झालं, ओके, मग आपण स्लो द्यायचं आहे. आता नेझोगॅस्ट्रिक ट्रीटमेंट पण अवेलेबल नसेल आणि चिल्ड्रन पित असेल पाणी तर माउथने आपल्याला ओआरएस सोल्युशन द्यायचं आहे. 20 ml पर केजी म्हणजे त्याच रेटने द्यायचं आहे. ओके. एवढ्या रेटने दिल्यामुळे चाइल्ड ओमिट करू शकतो. ओके. मग त्यावेळेस आपल्याला ओआरएस स्लो द्यायचा आहे. ओके. मग ज्यावेळेस एनजी नेझोगॅस्ट्रिक ट्यूबनी देत आहोत किंवा ओरली देत आहोत तर परत आपल्याला एव्हरी अवर पेशंटला रिॲसेस करायचं आहे. सायन्स ऑफ डिहायड्रेशन जर इम्प्रूव्ह होत नसेल 3 तासाने
तर इमिजिएटली त्याला नियर बाय फॅसिलिटी जिथं आय व्ही थेरपी आपण देऊ शकतो तिथं शिफ्ट करणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यात आय व्ही फ्लुइड चालू केल्यानंतर 6 तासांनी इन्फंट मध्ये किंवा ओल्डर चिल्ड्रन 3 तासांनी आपल्याला रिअसेस करायचं आहे. थोडक्यात काय आय व्ही फ्लुइड देणं आहे. प्लॅन सी ला आय व्ही फ्लुइड नसेल तर नेझोगॅस्ट्रिक ट्यूबने 20 ml पर केजी देणं आहे. त्यानंतर जर नेझोगॅस्ट्रिक ट्यूबही देणं पुट करणं शक्य नसेल तर ओरली थोडं फास्ट देणं गरजेचं आहे. ओके. ओके. ठीक आहे. तर हे प्लॅन ए बी सी चं ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला मी डिस्कस केलेली आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. फक्त एक एक लाईन जरी तुम्ही लिहिली तरी चालू शकतं. किती डोसने देतो, प्लॅन ए ला आपण काय देतो, बिलो 6 मंथ किंवा बिलो 6 मंथ, 6 मंथ टू 2 इयर्स आणि अबो कसं आपण ट्रीटमेंट देतो तेवढं जरी लिहिलं एक एक दोन दोन लाईन तरी चालू शकतं. प्लॅन बी ला फॉर्म्युला आपण जो लिहिला वेट मल्टिप्लाय बाय 75 तेवढं मेन्शन करा आणि प्लॅन सी ला आय व्ही फ्लुइड देतो तेवढं मेन्शन करा. बाकी डोस वगैरे लक्षात नाही राहिले इट्स ओके. लक्षात आलं आतापर्यंतचा पाठ? प्लॅन ए बी सी लक्षात आले? येस सर. तर थोडे डिटेल मध्ये आहे ते गाईडलाईन्स मध्ये मेन्शन केल्यामुळे मी ते आपल्याशी डिस्कस केलेले आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं डिटेल तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही. ORS चे कंटेंट, त्याचं ORS जे कॉम्पोजिशन आहे तेवढं जरी तुम्हाला आलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण 7-7.5 मार्कच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ORS बरोबर बाकी गोष्टी पण लिहायच्या आहेत. शॉर्ट नोट आली तर ओल्ड फॉर्म्युला न्यू फॉर्म्युलातला फरक माहित असला मोर दॅन सफिशियंट आहे. आता बाकीचे जे ड्रग डायरियामध्ये देतात ते आपण डिस्कस करणार आहे. तर इन्फेक्टिव्ह कॉज असेल तर आपल्याला अँटीमायक्रोबियल ड्रग्ज देणं गरजेचं आहे. त्यात आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी काही अँटीबायोटिक यूज करतो, काही अमेबिक म्हणजे पॅरासायटिक साठी काही ड्रग यूज करतो. त्यात मग नॉरफ्लोक्झासिन, सिफ्रोफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन आहे. त्यानंतर क्वाट्रिमोक्झाझोल, टेट्रासायक्लिन, इरेथ्रोमायसिन, मेट्रोनिडायझॉल, टिनिडायझॉल, ऑर्निडायझॉल आहेत. खूप सारे ड्रग्ज आहेत. हे सगळे तुम्हाला माहित आहे अँटीमायक्रोबियल एजंट. तर ते आपण देतो, ते आपण डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर नॉन स्पेसिफिक अँटी डायरियल ड्रग्स जे आहेत नॉन स्पेसिफिक त्यामध्ये काही ऍब्सॉर्बंट्स आपण यूज करतो. बल फॉर्मिंग एजंट जे आहे इसाबग्युला, मिथिल सेल्युलोज, ते आता ते कॉन्स्टिपेशन मध्ये पण यूज करतात आणि याच्यात पण यूज करतात. तर ते वॉटर ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे कॉन्स्टिपेशन मधल्या याच्यामध्ये स्टूल जी आहे जी सॉफ्ट होते आणि डायरियाच्या पेशंट मध्ये जे फ्लुइड लॉस होत होतं तर त्याच्यात फॉर्म स्टूल होते. फ्लुइड लॉस ते कमी नाही होणार परंतु स्टूलची कन्सिस्टन्सी जी आहे ती सॉलिड होते किंवा सेमी सॉलिड होण्यास मदत होते. तर असे आयसाबगुला आणि मिथिल सेल्युलोज हे असे ड्रग आहे ते कॉन्स्टिपेशन मध्ये पण येतात आणि डायरियाच्या मॅनेजमेंट मध्ये पण येतात. अँटीसायक्रिटरी ड्रग्ज दुसरे आहेत नॉन स्पेसिफिक मध्ये. त्यात रेसिकॅडोट्रिल हे सर्वांनाच माहित आहे. लहान मुलांमध्ये आपण अँटी मोटिलिटी ड्रग्ज यूज करत नाही तर अँटी सिक्रेटरी रेसिकॅडोट्रिल यूज करतो जर फ्लुइड लॉस जास्त होत असेल. बाकी अँटी सिक्रेटरी मध्ये बिस्मथ सब सॅलिसायलेट, अँटीकोलिनर्जिक, ऑक्ट्रिओटाइड हे ड्रग आहेत. तर हे क्लासिफिकेशन तुम्हाला पाठ करायचं आहे. अँटी मोटिलिटी ड्रग्स त्यामध्ये कोडिन आहे तो कॉमनली यूज होत नाही. डायफिनोक्झायलेट यूज होतो. लोमोटिल हे ब्रँड नेम आहे आणि एक लोपरॅमाइड आहे तो पण अँटीमोटिलिटी ड्रग्स म्हणून यूज होतं. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ऍडल्ट पेशंट मध्ये हे अँटीमोटिलिटी ड्रग्स डायरियाच्या पेशंटला प्रिस्क्रिप्शनचं प्रमाण खूप आहे. तर हे अँटीमोटिलिटी आहे. तर तुम्हाला आता रिहायड्रेशन थेरपी तर ORS सोल्युशन विषयी माहित पाहिजे, IV फ्लुइड विषयी माहित पाहिजे, झिंक ट्रीटमेंट तुम्हाला माहित पाहिजे आणि बाकी ट्रीटमेंट मध्ये अँटी मायक्रोबियल ड्रग्स तुम्हाला माहित पाहिजे. तर अँटी मायक्रोबियलच्या मेकॅनिझम आपण नंतर डिस्कस करणारच आहे जेव्हा तो टॉपिक डिस्कस करू. आणि नॉन स्पेसिफिक मध्ये अँटी सिक्रिटरी कोणते आहेत, अँटी मोटिलिटी कोणते आहेत आणि ऍब्सॉर्डन म्हणून कोणते आहेत हे झाले. त्यानंतर प्रोबायोटिक्स. आता सर्वांना प्रोबायोटिक्स माहीतच आहे. काय आहे ते आपण पाहणारच आहोत. ओके. प्रोबायोटिक्स मध्ये जे नॉन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आपण यूज करतो
त्यात लॅक्टोबॅसिलस स्पेसिस आहे, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम आहे, ओके, स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस आहे, एंटरोकोकस पेसिस आहे, बॅसिलस कौसी आहे, सॅकरोमायसिस बौलार्डी आहे. तर हे नावं लक्षात ठेवायला अवघड आहे. तुम्ही प्रोबायोटिक्स मेन्शन केलं तरी चालू शकतं. त्यात एखादं ब्लॅक्टोबॅसिलस किंवा सॅकरोमायसिस बौलार्डी एखादं नाव लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला ब्रँड नेम आठवत असेल तर ब्रँड नेम त्यावेळेस दिलं तरी चालू शकतं. तर प्रोबायोटिक्स हे आपण डायरियामध्ये यूज करतो. तर त्याचा काय रोल आहे आपण ते पण पाहणार आहोत. आणि त्यानंतर जे आयबीडी ची ट्रीटमेंट आहे, इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. ओके, आता हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारणार नाही, कारण हा ट्रीटमेंट इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीजची जी आहे ती एमबीबीएस ला किंवा पीजी मध्ये विचारतात जास्त. तुम्हाला बेसिक रुटीन डायरियाची मॅनेजमेंट पाहिजे. इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज हा ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे. त्यामध्ये इंटेस्टाईन मध्ये अल्सर होतात. त्याचे दोन प्रकार आहेत, क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस. आणि त्यामध्ये सिमटम्स मध्ये डायरिया येतं. तर यामध्ये तुम्हाला बाकी ट्रीटमेंट देणं आहे, पण आयबीडी ट्रीट करण्यासाठी आता हा ऑटो इम्युनो डिसऑर्डर असल्यामुळं इम्युनोसप्रेसंट महत्वाचे आहेत. आणि यामध्ये इंटेस्टाईनचं इन्फ्लामेशन होतं. मग इम्युनोसप्रेसंट जे आहेत त्यात ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि अदर इम्युनोसप्रेसंट प्लस अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी वाले ड्रग हे आपण यूज करतो. ओके, त्याला 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड्स म्हणतात. त्यात 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड असतं. तर हे अँटी इन्फ्लामेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतात. त्यामध्ये सल्फासॅलाझाईन आहे 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड्स मध्ये, मिसालॅझाईन आहे, बाल सालाझाईन आहे आणि ओल सालाझाईन आहे. तर हे झाले 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड. ऐकलेत तुम्ही यापैकी कोणते ड्रग 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड्स पैकी? नो सर. नाही. तर हे जनरली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट ही ट्रीटमेंट देतात. तर सल्फासॅलाझाईन, मिसालॅझाईन, बालसॅलाझाईन, ओलसॅलाझाईन हे 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड आहे. सल्फासॅलाझाईन हा रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये पण यूज होतो आणि आयबीडी मध्येही यूज होतो. तर दोन युजेस सल्फासॅलाझाईनचे तुम्हाला लक्षात ठेवायचे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज. तर यांच्यामध्ये 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड असतं आणि त्याला अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी. तर लोकल इंटेस्टाईन मध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीमुळं पेशंट मध्ये इम्प्रुव्हमेंट होते, कारण हा इन्फ्लामेशन ऑफ द बॉवेल झालेली असते ह्या कंडिशन मध्ये. तर अँटी इन्फ्लॅमेटरीचा रोल आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज करतो, प्रिडनिसोलॉन, हायड्रोकॉर्टिसॉन. ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे, इम्युनिटी सप्रेस करणं गरजेचं आहे. तर प्रिडनिसोलॉन आहे, हायड्रोकॉर्टिसॉन आहे, त्यांना अँटी इन्फ्लॅमेटरी पण प्रॉपर्टी आहे. त्याचप्रमाणे इम्युनोसप्रेशन बाकीचे ॲझॅथायोप्राईन, मिथोट्रेक्झेट, सायक्लोस्पोरिन हे इम्युनोसप्रेशन ड्रग आहे. त्याचप्रमाणे इन्फ्लिक्झिमॅब, ओके, इन्फ्लिक्झिमॅब ही आपण यूज करतो. तर इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज मध्ये जे ड्रग यूज करतात, समजा डायरियाची ट्रीटमेंट विचारली त्यात मेन्शन नाही केले तरी पण चालू शकतं. तर आता त्रिपाठीमध्ये इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज ही मॅनेजमेंट ऑफ डायरिया मध्ये ऍड केलेला आहे. जर आयबीडी असेल तर, ओके, प्रत्येक पेशंटला नाही, आयबीडी डायग्नोज झाल्यानंतर आपल्याला यापैकी ड्रग देणं गरजेचं आहे. ओके, तर आता हा ऑटो इम्युनो डिसऑर्डर असल्यामुळं इम्युनोसप्रेशन ड्रग तुम्हाला लक्षात राहतील. आणि हा इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज असल्यामुळं अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग द्यायचे जे लोकली ऍक्ट होतात. मग त्यासाठी 5 अमायनो सॅलिसॅलिक ऍसिड कंपाऊंड आपण यूज करतो. तर हे क्लासिफिकेशन त्रिपाठीमध्ये दिलेलं आहे, हे तुम्ही करा. ओके, आता आपण सगळे ड्रग वन बाय वन बघूया. इम्पेरिकल यूज ऑफ अँटीबायोटिक इन ऑल केसेस ऑफ डायरिया इज नॉट जस्टिफाईड. प्रत्येक पेशंटला आपल्याला म्हणजे अँटीबायोटिक स्टार्टच करायला पाहिजे असं नाही. कारण का की बॅक्टेरियल पॅथोजन रिस्पॉन्सिबल फॉर ओनली फ्रॅक्शन ऑफ केसेस. मी तुम्हाला सांगितलं मोस्ट कॉमन कॉज डायरियाचा काय आहे चिल्ड्रन मध्ये? रोटा व्हायरस. रोटा व्हायरस. मग त्याच्यामुळं रोटा व्हायरस इन्फेक्शन मध्ये तुम्हाला लगेच काय म्हणते अँटीबायोटिकचा रोलच येत नाही, तो सेल्फ लिमिटिंग आहे. ओके,
Even in bacterial diarrhea, antimicrobial alter the course of illness in selected cases. Antimicrobial may prolong the carrier state आणि acute diarrhea can be broadly okay. तर जनरली इम्पेरिकल ट्रीटमेंट आपण यूज केली नाही पाहिजे, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक्झाम मध्ये हे काही लिहायची गरज नाहीये. तर अॅक्यूट डायरियामध्ये दोन प्रकार आहे, नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह. हे मी तुमच्याशी डिस्कस केले. इन्व्हेजिव्ह असेल तर त्यामध्ये म्युकस आणि ब्लड हे स्टूल मध्ये जात असतं, बरोबर आहे. तर नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेजिव्ह मधला फरक पण आपण त्या मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. इन्व्हेजिव्ह मध्ये तुम्हाला म्युकस आणि ब्लड असेल, प्लस फिवर आणि ॲब्डोमिनल पेनही दिसून येतं. आणि कोणते ऑर्गॅनिझम नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह डायरिया करतात ते पण पाहिलेलं आहे. जनरली नॉन इन्व्हेजिव्ह डायरिया जर असेल, ओके, नॉन इन्व्हेजिव्ह या ऑर्गॅनिझमनी झालेला, ओके, तर रोटा व्हायरस पण आहे ना आणि बाकीचे पण आहेत. तर नॉन इन्व्हेजिव्ह मध्ये ओआरएस इज द मेन ट्रीटमेंट असते, नॉट अँटीमायक्रोबियल इज द मेन ट्रीटमेंट. ओके, पण जेव्हा इन्व्हेजिव्ह डायरिया असतो त्यामध्ये अँटीमायक्रोबियल्स आर निडेड इन मोस्ट ऑफ द केसेस अलॉंग विथ ओआरएस. पण आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तो इन्व्हेजिव्ह नॉन इन्व्हेजिव्ह आहे ते पाहण्यापेक्षा सगळेजण अँटीमायक्रोबियल ड्रग्स हे सर्रास यूज करतात. ठीक आहे. आता जे नॉन इन्फेक्टिव्ह फॉर्मचे डायरिया आहे त्याच्यात पण अँटीबायोटिकचा रोल नाहीये. म्हणजे आता एक व्हायरल ओरिजिनचा डायरिया असेल त्यात रोल नाहीये, आणि त्यात नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिनचं जर असेल, नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिनचे डायरियाचे कॉजेस आपण पाहिलेत. जनरली क्रोनिक डायरिया जे आहे ना ते नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिन मधले खूप ते केसेस दिसून येत. तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे, ओके, त्यानंतर सिलियाक डिसीज आहे, पॅन्क्रियाटिक एन्झाईम डिफिशियन्सी आहे, ट्रॉपिकल स्प्रू आहे, थायरोटॉक्झिकोसिस आहे. यामध्ये तो कॉज ट्रीट करणं गरजेचं आहे. ओके. लहान मुलांमध्ये जो ऑस्मोटिक डायरिया होतो ड्यू टू ब्रेस्ट मिल्कमुळं किंवा फॉर्म्युला फेड मिल्क ज्याच्यात कार्बोहायड्रेट असतं, लॅक्टोज असतं, त्याच्यामुळे पण होतो. त्यात पण अँटीबायोटिकचा रोल येत नाही. तर अँटीमायक्रोबियल यूज करताना कोणते अँटीमायक्रोबियल तुम्ही डायरियाच्या मॅनेजमेंटसाठी यूज करतात? कॉमनली कोणते होतात? तर ओफ्लोक्सासिन, ओके. ऑनिडाझोल, ओ ओफ्लोक्स. सिफिक्सिम. ओके, सिफिक्झिम. लहान मुलांमध्ये तुम्ही कोणतं यूज करता? पिडियाट्रिक मध्ये सिफिक्सिम ड्रॉप सर. ओके, सिफिक्झिम. बर. नॉरफ्लोक्झासिन ओफ्लोक्झासिन नाही करत जास्त का नाही करत? नाही करत. हा, म्हणजे त्याचं रिझन काय? तर ते बऱ्याच वेळा व्हॉमिटिंग कॉज करतं. ओके. त्याचं रिझन जे आहे ना, नॉरफ्लोक्झासिन ओफ्लोक्झासिन जे ड्रग्ज आहे त्याला फ्लुरोक्विनोलन्स ग्रुप मधले ड्रग म्हणतात. ओके. सिप्रोफ्लोक्झासिन, नॉरफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन. तर बिलो 18 इयर्स चिल्ड्रन मध्ये ते जनरली अवॉइड करायचे असते. त्याला रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे म्हणतो आपण. म्हणजे दुसरे ड्रग अवेलेबल असेल तर पहिले ते यूज करा. जर ऑप्शनच नसेल तर आपण करू शकतो, परंतु जर आपण अवॉइड करत असू तर करणं शक्य असेल तर अवॉइड केलं पाहिजे. तर त्यामध्ये काय आहे की ते जे लहान मुलांमध्ये ते कार्टिलेज आणि टेंडॉनशी रिलेटेड त्याचे साईड इफेक्ट आहे. टेंडॉन जे असतं आपले आणि कार्टिलेज जे असतात टेंडॉन मसल चे, तर टेंडनायटिस करतात, ते कार्टिलेज डॅमेज करतात. आणि त्यामुळं लहान मुलांमध्ये वॉकिंग रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून लहान मुलांमध्ये 18 वर्षाच्या खाली हे फ्लुरोक्विनोलॉन्स आपण अवॉइड केलेले बेटर. पण त्याला आपण रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन म्हणतो. आता फक्त तोच ड्रग इफेक्टिव्ह असेल आणि दुसऱ्या ड्रगला इफेक्टिव्ह नसेल त्या ऑर्गॅनिझमला, त्यावेळेस आपण यूज करू शकतो. म्हणजे असं नाही की नॉरफ्लोक्झासिन ओफ्लोक्झासिन यूज करतच नाही पिडियाट्रिक मध्ये. जर नाही कंट्रोल झाला तर आपण त्याच्यावर शिफ्ट करू शकतो, पण सिफिक्झिम जास्त यूज होतं. तर त्याचं रिझन ते आहे. सिफिक्झिम आपण काय यूज करतो. ओके. इव्हन टायफॉइड जर झाला तर त्यामध्ये पण आपण सिप्रो यूज नाही करत. लहान मुलांमध्ये आपण सेफ्ट्राइझोन यूज करतो. तर लहान मुलांमध्ये बिलो 18 इयर्स हे फिलोक्विनोलोन जनरली अवॉइड केले पाहिजे. त्याचं डिटेल्स मध्ये आपण जेव्हा फ्लुरोक्विनोलन्स डिस्कस करू त्यावेळेस येऊन जाईल. ओके. तर आता याच्यामध्ये प्रत्येकाचं तुम्हाला लिहित बसायचं गरज नाही. अँटीमायक्रोबियल मध्ये कोणते यूज करतात ते तुम्हाला माहित आहे. सिफिक्झिम यूज करतात, नॉरफ्लोक्झासिन यूज करतात,
त्यानंतर मेट्रोनिडायझल यूज होतो, बरोबर आहे. ऑर्निडायझल यूज होतो, बरोबर आहे. अजून काही येस यूज होता? रिफॅक्झिमिन यूज होतो, रिफॅक्झिन. रिफॅक्झिमिन यूज होतो, बरोबर आहे. तर येस. हे आपण सगळे मेन्शन करू शकतो. ऑर्गॅनिझम कोणता आहे आणि त्याच्यात कोणता इफेक्टिव्ह आहे ते लक्षात ठेवणं पॉसिबल नाही, बरोबर आहे. आता ह्या स्लाइड मध्ये मी कोणत्या ऑर्गॅनिझमला कोणता यूज होतो, फक्त तुम्ही काय करू शकता, फक्त बॅक्टेरियल डिसेंट्री असेल तर तुम्ही नॉरफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन, सिफिक्झिम मेन्शन करा. अमेबिक डिसेंट्री किंवा जीआरडीएसिस असेल तर मेट्रोनिडायझॉल लिहा. त्याच्यापेक्षा जास्त नाही लिहिलं तरी चालू शकतं, ठीक आहे. तर हे कॉमनली यूज होता. आणि त्यांनी कंट्रोल नाही झाला, त्यांनी कंट्रोल नाही झाला तर मग आपल्याला काही पेशंटला इरेथ्रोमायसिन किंवा टेट्रासायक्लिन पण आपण यूज करतो, ओके. त्यानंतर डॉक्झीसायक्लिन आपण यूज करतो. ऍझिथ्रोमायसिन काही यांना यूज करावं लागतं, तर हे नंतरचे ड्रग्ज झाले. तर हे अँटी मायक्रोबियल ड्रग्स, इव्हन क्वाट्रिमोक्झॅझोल म्हणजे सल्फामिथॅक्झोझोल ट्रायमिथोप्रिन कॉम्बिनेशन ऐकलं असेल तुम्ही. सल्फामिथॅक्झोझोल पीएचसी मध्ये जास्त कॉमनली यूज होतं ते, पीएससी RH मध्ये सर. आर एच मध्ये, ओके. ब्रँड नेम आता त्याचं काय आहे माहिती आहे? क्वाट्रिमोक्झॅझोल पॉप्युलर ब्रँड नेम, सेप्ट्रॉन. हा सेप्ट्रॉन, ओके. तर पिडियाट्रिक मध्ये जर डायरिया बाकी गोष्टींनी नाही राहिला, ओके, तर आपल्याला शेवटी हेप ड्रग पण यूज करावं लागतं. त्याचे सेप्ट्रॉन नावाचं जे ब्रँड नेम आहे सेप्ट्रिन, ते ते यूज होतं. पण त्याचे काय म्हणता येईल की साईड इफेक्ट खूप आहेत, ओके. मेन हायपर सेन्सिटिव्हिटी साईड इफेक्ट आहे. सल्फा ग्रुप आहे त्याच्यामध्ये, ज्या ज्या ड्रग मध्ये सल्फा ग्रुप असतो ड्रग, ज्या सल्फा ग्रुपचा ड्रग असतो त्यामध्ये हायपर सेन्सिटिव्हिटीचे चान्सेस असतात. इव्हन स्टीवन जॉन्सन सिंड्रोम पण क्वाट्रिमोक्झॅझोलने होऊ शकतो. तर ह्या ड्रगचे नावं जरी तुम्ही लक्षात ठेवले, मी जे आता सांगितले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये अमेबिक डिसेंट्री मध्ये आपण मेट्रोनिडायझोल, टिनिडायझोल, ओर्निडायझोल यूज करतो. आणि त्याच्याबरोबर ल्युमिनल अमेबिसाइड म्हणून डायलॉक्झानाइड फ्युरोएट पण यूज केलं जातं. तुम्ही यूज करता का डायलॉक्झानाइड फ्युरोएट का नाही? फक्त मेट्रोच यूज केला जातो, टिनिडायझोल, मेट्रोनिडायझोल नाही करत सर. नाही करत, ओके. तर आपण अँटी मायक्रोबियल मध्ये हे सगळे डिटेल मध्ये जाणार आहे, डिस्कस करणार आहोत. आता मी डिटेल मध्ये जात नाही. फक्त इथे एक सांगायचं आहे की आपण जे टॅबलेट्स यूज करतो, नॉरफ्लॉक्स टिनिडायझॉल किंवा O2 टॅबलेट आहे, ओफ्लॉक्स ऑर्निडायझॉल, तर ते रॅशनल कॉम्बिनेशन आहे का नाही, ओके. रॅशनल कॉम्बिनेशन आहे का नाही. डायरियाच्या पेशंटमध्ये आपण O2 किंवा नॉरफ्लोक्स्टिझेड यूज करतो, ते रॅशनल कॉम्बिनेशन आहे का नाही. तर हे रॅशनल कॉम्बिनेशन नाहीये, लक्षात आलं. रॅशनल कॉम्बिनेशन नाहीये. आता तुम्हाला असं वाटेल की हे कॉम्बिनेशन यूज केल्याने बॅसिलरी डिसेंट्रीचा पेशंट कव्हर होऊ शकतो आणि त्याचबरोबर जर अमेबिक डिसेंट्री असेल ते पण कव्हर होणार ना. म्हणजे दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमला मारणारे ड्रग आपण एकत्र देतो आहोत, तर मग त्याचा स्पेक्ट्रम वाढतो, ते ब्रॉड होता, बरोबर. परंतु ते रॅशनल कॉम्बिनेशन का नाही, त्याचं रिझन मी तुमच्याशी डिस्कस करतो. व्हायवा तुम्हाला विचारलं की नॉरफ्लॉक्स्टिझेड टॅबलेट O2, त्याच्यात सिरप पण अवेलेबल आहे, ते खूप कॉमनली यूज होतात, ते रॅशनल आहेत की इरॅशनल. तर त्यावेळेस सांगायचं की इट्स ए इरॅशनल कॉम्बिनेशन. कारण काय, तर एखाद्या पेशंटला ज्यावेळेस डायरिया किंवा डिसेंट्री होते, तर त्या पेशंटमध्ये पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम हा एक तर बॅसिलरी डिसेंट्री असू शकतो, बॅसेलिया असू शकतं, कोणते बॅक्टेरिया असू शकतं, किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शन असू शकतं. त्यात अमेबिक डिसेंट्री म्हणतो आपण, अमेबी अँटी अमेबिया हिस्टोलायटिका जीआरडीया, किंवा रोटा व्हायरस इन्फेक्शन असू शकतं, किंवा नॉन इन्फेक्टिव्ह कॉज जो असतो डायरियाचा, ते डायरियाचा पेशंटमध्ये ते पण येऊ शकतो. तर पण इन्फेक्टिव्ह कॉज मध्ये व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शन. तर यामध्ये
नॉरफ्लॉक्स आणि टिनिडायझॉल यूज केले तर नॉरफ्लॉक्स बॅक्टेरियल इन्फेक्शन किल करतील, बॅक्टेरियाला किल करतील, आणि टिनिडायझॉल हे प्रोटोझोअल ऑर्गॅनिझम जे आहे त्याला किल करतील. परंतु त्या पेशंटमध्ये एकाच वेळेस दोन्ही इन्फेक्शन सायमल्टेनियसली असण्याचे चान्सेस फार रेअर आहे. एक तर बॅसिलाय मुळे होऊ शकतं, किंवा म्हणजे बॅक्टेरियामुळे होऊ शकतं. ओके, जसं इकोलाय, क्लेप्सिएला, साल्मोनेला, शिगेला हे जे ऑर्गॅनिझम आहेत बॅक्टेरिया त्याच्यामुळे डायरिया होऊ शकतो, किंवा एक तर एन्टॅमिबा हिस्टोलायटिका जिआरडीएसएस मुळे होऊ शकतं. दोन्ही एकत्र होण्याचे चान्सेस कमी आहे. म्हणजे ज्या पेशंटला सपोज शिगेला डिसेंट्री आहे, त्यामध्ये तुम्ही नॉरफ्लॉक्स टीझेड कॉम्बिनेशन यूज केलं, तर यापैकी कोणता ड्रग उपयुक्त राहील त्या पेशंटमध्ये? शिगेला डिसेंट्री ट्रीट करायला नॉरफ्लॉक्स आणि टिनिडायझॉल यूज केलं, तर त्यापैकी कोणता ड्रग उपयुक्त राहील? नॉरफ्लॉक्स. नॉरफ्लॉक्स राहील, कारण नॉरफ्लॉक्स हा बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट बॅक्टेरिसाइडल ड्रग आहे. टिनिडायझॉल बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाहीये. टिनिडायझॉल कशाला क्लिअर करेल? प्रोटोझोअल इन्फेक्शन, एन्टॅमिबा हिस्टोलायटिका जो अमेबिक डिसेंट्री करतो, किंवा जीआरडीएसिस, तो जीआरडिया लॅमलिया नावाचा ऑर्गॅनिझम आहे, तो जीआरडीएसिस करतो, त्याच्या अगेन्स्ट टिनिडायझॉल उपयुक्त राहील. मग बॅसिलरी डिसेंट्री असण्याच्या पेशंटमध्ये जर आपण नॉरफ्लॉक्स टिनिडायझोल एकत्र दिलं तर नॉरफ्लॉक्स उपयुक्त राहील, टिनिडायझोलचा काही रोल राहील का? नाही. नाही. म्हणजे तो अननेसेसरी यूज केला जातोय ना, अननेसेसरी यूज होतोय, आणि त्याच्यामुळं, आणि जेव्हा आपण कॉम्बिनेशन मध्ये यूज करतो तेव्हा डोस कमी करतो इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंटचा, आणि अननेसेसरी पण एक म्हणजे, आणि त्याच्यात आता टिनिडायझलचा रोल असल्यामुळे तो अननेसेसरी यूज होतोय, तर त्याच्यामुळे रेझिस्टन्सचे चान्सेस वाढतात. आता ऑपोजिट सिनेरिओ पण होऊ शकतो. जर एखाद्याला एन्टॅमिबा हिस्टोलायटिकाचं इन्फेक्शन झालं, त्याच्यामुळे अमेबिक डिसेंट्री होईल, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ह्या कॉम्बिनेशन मधला कोणता ड्रग उपयुक्त राहील? नॉरफ्लॉक्स टिनिडायझोल मधला टिनिडायझॉल. रियाझोल. टिनिडायझॉल, मग नॉरफ्लॉक्सचा काही रोल असेल का त्याच्यात? नाही. नाही. मग तो अननेसेसरी यूज केला जाईल. कंबाईन बॅसिलरी प्लस प्रोटोझोअल इन्फेक्शन, बॅसिला इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि प्रोटोझोअल इन्फेक्शन कंबाईन होण्याचे चान्सेस फार कमी आहे. एकत्र हे दोन्ही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात पेशंटमध्ये. त्याच्यामुळं मेजॉरिटी पेशंटमध्ये ह्या कॉम्बिनेशन मधला एक कॉम्पोनंट हा आपण अननेसेसरी यूज करतो, त्याच्यामुळे रेझिस्टन्स येऊ शकतो. त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन रॅशनल कॉम्बिनेशन नाही. मग आता तुम्हाला डिसेंट्रीच्या पेशंटला कोणता ड्रग द्यायचा ते डिसाईड करण्यासाठी काय करावं लागेल? साईन सिमटम्स वरून तर एकदम क्लिअर होत नाहीये, त्यावेळेस काय करावं लागेल? टूल टूल एक्झामिनेशन. एक्झामिनेशन. आणि स्टूल एक्झामिनेशन पेशंट करत नाही, बरोबर. बरोबर. आणि त्याच्यामुळं आपण सर्वच जण हे कॉम्बिनेशन यूज करतात, इरॅशनल असलं तरी. पण व्हायवात जर विचारलं तर इट्स ए इरॅशनल कॉम्बिनेशन, हे तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात आलं? ओके. आता येस सर. हम्म. आता बाकीचे कोणत्या ऑर्गॅनिझमला कोणते ड्रग इफेक्टिव्ह राहतात ते काही मेन्शन करायची गरज नाही. ओके, तुम्ही ओव्हरऑल अँटीबायोटिकची नावं लिहिली तरी चालू शकतं. फक्त आता एकदा एक तुम्हाला सांगायचं आहे की अँटीबायोटिक यूज केल्यामुळे काही पेशंटमध्ये डायरिया होतो. तर तो का होतो ते तुम्हाला सांगितलंय मी, की एक तर नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा ह्या अँटीबायोटिकनी इंटेस्टाईन मधला डिस्ट्रॉय होतो आणि तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतो, बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे हे अँटीबायोटिक इंटेस्टायनल म्युकोजाचं इरिटेशन करतात. ह्या दोन कारणामुळं अँटीबायोटिक्समुळं डायरिया होतो. तर त्याला आपण काय म्हणतो? सुपर इन्फेक्शन. त्याला आपण काय पर म्हणतो? इन्फेक्शन. सुपर इन्फेक्शन. तर यामध्ये जो क्लोस्ट्रिडियम डिफिसिली ऑर्गॅनिझम आहे हा ग्रो होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यावेळेस जो डायरिया होतो त्याला नाव म्हणजे क्लोस्ट्रिडियम डिफिसिली इंड्यूस म्हणजे क्लोस्ट्रिडियम डिफिसिली ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक्स यूज करतो, अँटीबायोटिक्स यूज केल्यामुळं तिथं नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतो, आणि त्यामध्ये
जो कॉमनली ग्रो होणारा ऑर्गॅनिझम आहे तो क्लोस्ट्रिडियम डिफिसिली आहे. आणि त्यामुळे जे डायरिया होतं, इन्फेक्शन होतं, त्याला आपण सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस म्हणतो. काय म्हणतो? सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस. आता सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस हा अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहे, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली. आणि अनेरोबिक ऑर्गॅनिझम साठी बेस्ट ड्रग कोणता आहे? अनेरोबिक ऑर्गॅनिझम किल मेट्रो. मेट्रो. मग मेट्रोनिडायझॉल इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर क्लोस्ट्रिडियम डिफिसिली इन्फेक्शन. किंवा तुम्हाला असंही विचारू शकतं एमसीक्यू, ड्रग ऑफ चॉईस फॉर सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस इज, आन्सर इज मेट्रोनिडायझॉल. अल्टरनेटिव्हली वॅन्कोमायसिन आपण यूज करू शकतो, पण ड्रग ऑफ चॉईस सुडोमेम्ब्रेनस एंटेरोकोलायटिस साठी मेट्रोनिडायझॉल आहे. लक्षात आलं? आणि अँटीबायोटिक असोसिएटेड डायरियामध्ये कोणतं इन्फेक्शन जास्त दिसून येतं? म्हणजे सुपर इन्फेक्शन मध्ये क्लोस्ट्रिडियम डिफिसिली. आता हा ऑर्गॅनिझमचे नावं तुम्हाला मायक्रो पॉइंट ऑफ व्ह्यू, मायक्रो हा सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या BHMS ला असेल, त्यानंतर तुम्ही कधी ऐकले नसतील, थोडेफार नावं तुम्हाला माहित असतील, डिटेलमध्ये आपण जात नाही. फक्त तुम्हाला ऑर्गॅनिझम माहित पाहिजे, डायरिया कशाने होतो. ग्रॅम विब्रिओ कोलरा आहे, कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी आहे, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली आहे, त्यानंतर साल्मोनेला आहे, शिगेला आहे. ओके. आणि अमेबिक डिसेंट्री मध्ये एंटॅमेबा हिस्टोलायटिका आहे, GRDS ला GRD लॅमलियानी होतो. तर हे ऑर्गॅनिझम तुम्हाला माहित असेल, मोर दॅन इनफ आहे. ओके. म्हणजे इंडिव्हिज्युअल तुम्हाला त्या गोष्टी माहीत नसल्या तरी चालू शकतं. ठीक आहे. हे इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणी विचारणार नाही. रिफॅक्झिमिन हा ड्रग आता खूप कॉमनली यूज होतो डायरियाच्या पेशंटमध्ये, बरोबर आहे. रिफागट म्हणून टॅबलेट येते. येस सर. ओके. रिफा तर स्टॉप. हा, तर हा मिनिमली ऍब्सॉर्ड ओरल रिफामायसिन आहे. म्हणजे तो ऍब्सॉर्ब होत नाही, आणि ते प्रॉपर्टी पाहिजे, कारण आपल्याला तो ड्रग लार्ज इंटेस्टाईन मध्ये गेला पाहिजे. ओके. आणि USFDA ने तो इम्पिरिकल ट्रीटमेंट फॉर ट्रॅव्हलर डायरिया कॉज बाय नॉन इन्व्हेजिव्ह स्ट्रेन ऑफ कोलाई इन ऍडल्ट आणि चिल्ड्रन्स ओव्हर 12 इयर्स ऑफ ओल्ड अप्रूव्ह केलेला आहे. 200 mg 3 टाइम डेली फॉर 3 days त्याचा डोस आहे. ओके. तर 200 mg 3 टाइम्स डेली. आता हे रिकमेंडेड डोस आहे. तुमचे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये डोस वेगळे पण असतील. ओके. तर इट शुड नॉट बी यूज इन पेशंट विथ डायरिया कॉम्प्लिकेटेड बाय फीवर और ब्लड इन स्टूल और डायरिया ड्यू टू पॅथोजेनेसिस अदर दॅन कोलाई. परंतु आता यामध्ये कोणीही डायग्नोसिस पॉइंट मध्ये जात नाही, स्टूल एक्झामिनेशन कोणी करत नाही. त्यामुळे जनरली रिफाझिमिन डायरियाच्या पेशंट मध्ये कॉमनली यूज केला जात आहे आता, बरोबर आहे. तर तुम्ही रिफाक्झिमिन एक नाव लक्षात ठेवा, बाकी डिटेल मध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याचप्रमाणे त्याचा अजून एक यूज आहे, म्हणजे डायरिया बरोबर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम साठीही तो यूज होतो. 550 mg TDS फॉर 14 days. ओके. तर IBS आहे. त्याचप्रमाणे डायरियाच्या पेशंट मध्ये यूज होतो. आणि अजून एक यूज आहे हिपॅटिक कोमा. हिपॅटिक कोमा मध्येही तो यूज होतो, हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी मध्ये. 550 mg BD तो त्याचा डोस आहे. तर हिपॅटिक कोमा किंवा IBS मध्ये डोस थोडा जास्त आहे. ओके. त्याचप्रमाणे जर 550 mg हिपॅटिक एन्सेफेलोपॅथीचा पेशंट टॉलरेट करत नसेल, तर 400 mg BD ही आपण देऊ शकतो, बरोबर आहे. बिफोर आणि आफ्टर गट सर्जरी प्रोफेलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू ही रिफॅक्झिमिन यूज होतो. तर रिफॅक्झिमिन ही डायरियाच्या मॅनेजमेंट मध्ये आता यूज केला जात आहे. हे डोसेस आहे काही अँटीबायोटिकचे, तुम्हाला सर्वांना ते माहीत असतील, जे डायरियामध्ये आपण अँटीबायोटिक्स यूज करतो. ओके. तर अँटीबायोटिक विषयी तुम्ही चांगल्या प्रकारे मेन्शन करू शकता, कारण तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते यूज करताय. कोणते अँटीबायोटिक डायरियात यूज केले जातात, फक्त व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू रॅशनल कॉम्बिनेशन कोणतं नाही, ते मी तुम्हाला जे सांगितलं की सिप नॉरफ्लॉक्स आणि टिनिडायझॉल किंवा ओफ्लॉक्स ऑर्निडायझॉल हे रॅशनल कॉम्बिनेशन नाहीत. ओके. आता हे काही ब्रँड नेम मी मेन्शन केलेले आहे. आता डायलॅक्झोनाइड फ्युरोएट नावाचा जो ड्रग आहे ना, तो तुम्हाला अमेबिक डिसेंट्री मध्ये येईल. नित्याझोक्झॅनाइड नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? नित्याझोक्झॅनाइड.
त्या इथं मेन्शन आहे पहा. नो सर. ओके. तर काही डायरियाच्या पेशंटला म्हणजे हा याला खूप आधी ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. अँटी अमेबिक प्रॉपर्टी पण आहे त्याला. त्याला अँट हेल्मिंथिक प्रॉपर्टी आहे, त्याला अँटीव्हायरल प्रॉपर्टी आहे. तर काही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हे नीताझोक्झॅनाइड म्हणजे कॉमनली यूज करतात, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कॉमनली यूज करतात नीताझोक्झॅनाइड. तर हा पण काही कंडिशन मध्ये उपयुक्त ठरतो नीताझोक्झॅनाइड, ब्रॉड ऍक्शन असल्यामुळे. समजा ओव्हरऑल तुम्हाला बाकी ड्रगनी ट्रीटमेंट कव्हर नाही झाली आणि तुम्हाला वाटतं इन्फेक्टिव्ह कॉजच आहे, तर तुम्ही हे नीताझोक्झॅनाइड तुम्ही ट्राय करू शकता. आता हे पण ड्रग अँटीमायक्रोबियल मध्ये ज्यावेळेस मी अमेबिक डिसेंट्री डिस्कस करेल त्यावेळेस येईल. फक्त तुम्ही सर्च करा, ग्रुपवर टाका नीताझोक्झॅनाइडचे इंडिकेशन आणि त्याचे ऍक्शन्स काय आहे, प्रॉपर्टी कोणकोणत्या ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट तो उपयुक्त आहे, ते एक तुम्ही सर्च करून टाका. ओके सर. हे आता हे सर्व तुम्हाला माहिती आहे, नॉरफ्लॉक्स्टिझेड, सिप्लॉक्स्टिझेड, O2. काही याच्यामध्ये अँटीबायोटिक्स प्लस प्रोबायोटिक्स कॉम्बिनेशन पण असतं. ओके. इथं पहा, ओफ्लोक्झासिन, ऑर्निडायझॉल, लॅक्टिक ऍसिड बॅसिलस, सॅकॅरोमायसिस बौलार्डी. तर लॅक्टिक ऍसिड बॅसिलस आणि सॅकॅरोमायसिस बौलार्डी हे प्रोबायोटिक्स आहे. ओके. आता हे मेट्रो प्लस डायलॉक्झानाइड फ्युरोइड आहे. तर डायलॉक्झानाइड फ्युरोएट हे अमेबिक डिसेंट्री मध्ये यूज केलं जाणारं ड्रग आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, डायलॉक्झानाइड फ्युरोएट. ओके. हे सिरप फॉर्म मधले ड्रग आहे. रिफागट, रिफॅक्झिमिन 200, 550, 400 mg. ओके. ठीक आहे. 48 झाले. राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्या डिस्कस करूया. प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स हे दोघं. तुम्हाला प्रीबायोटिक्स माहिती आहे? येस सर. ओके. प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स माहिती आहे. तर तुम्ही कोणते प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स यूज करता ते ग्रुपवर टाका. त्याचा रोल काय आहे? डायरिया सोडून प्रोबायोटिकचे काही युजेस आहेत का? म्हणजे डायरियाच्या याच्यात आपण यूज करतो, अजून प्रोबायोटिकचे युजेस काय? अल्सर, अल्सर. माउथ ओके. अल्सर, ओके. तर ते सर्व कॉन्स्टिपेशन. ते सर्व तुम्ही ग्रुपवर टाका. कसं 2 मार्कला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ प्रोबायोटिक, 2 एक्झाम्पल ऑफ प्रीबायोटिक. आणि काही फॉर्म्युलेशन मध्ये प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक दोन्ही असतात, त्याला सिनबायोटिक असं म्हणतो. तर प्रो आणि प्रीबायोटिक कॉम्बिनेशन ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला अँटी मोटिलिटी ड्रग पाहिजे आहे. ओके. त्यानंतर अँटी सिक्रेटरी ड्रग पाहिजे आहेत. अँटी मोटिलिटी ड्रग वर 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे अजून आपल्याला जवळजवळ 30 ते 35 मिनिटाचा टॉपिक बाकी आहे, तर आता कंप्लीट होणार नाही तो. तर आपण ते उद्या बघूया. म्हणजे आपलं GIT सिस्टीम उद्या संपेल. GIT तर उद्या 7:30 वाजता मी घेईल सकाळी.